गेली 25 वर्ष पंचगंगा प्रदूषित होत आहे। सर्व स्तरावर त्याच्यावर विविध आंदोलन केली जातात। आज जागतिक पर्यावरण दिन आहे। शिवसेनेनं गेली जवळजवळ 15 ते 20 वर्ष आंदोलन केलेले आहेत पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावी म्हणून। आज पंचगंगेचा कलश पाण्याचा या ठिकाणी आम्ही घेऊन आलो आणि अधिकाऱ्यांच्या बरोबर आपण शपथ घेतली की माझी पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे म्हणून। आणि अधिकाऱ्यांना सांगितलंय की सामुदायिक जबाबदारी आहे। काही काळाकरता आम्ही तुम्हाला वेळ देतो, पण यामध्ये घटक असणारे माननीय आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, माननीय आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका आणि माननीय जिल्हा परिषद सदस्य हे तिन्ही या घटकाला जबाबदार असल्यामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारनं पंचगंगेच्या प्रदूषणामध्ये जे घटकांना पाण्यात मिसळू नये यासाठी जे काही ETP आणि STP प्लांट बसवावे लागतात त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा पर्यावरण विभागाचा निधी आणावा आणि पंचगंगेला प्रदूषण मुक्त करावं। काही काळाचा आम्ही त्याला कालावधी दिलेला आहे। पाण्याचे नमुने तपासल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर त्याची सर्व कारवाई पूर्ण करा म्हणून सांगितले। आणि महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजा मुंडे यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी कोल्हापूरला भेट द्यावी आणि योग्य ते नियोजन करा अशी आमची आज मागणी आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।